रणधुमाळी सध्या चालू आहे. तुमच्या गावात कोणाकोणाची चर्चा आहे उमेदवाराची? आमच्या चर्चा एक दुधाळ हं, जिल्हा परिषदचा हं, पंचायत समिती गण पाटील हं, आणि हुलजंतीतला ते काय अर्जुन काय त्याचं नाव हं, हं, हं. हं. कमळ आहे बघा. नाही, कमळ आहे पण परंतु काय चर्चा दुधाळची आहे. बर हं. शरद बदलायचे आहे. हा बरेच वेळा त्यानं गावाला येऊन गोरगरिबाला मदत पाहिजे असेल दवाखान्याला पाहिजे असेल ते काय राजकारणातला गडी नाही आणि राजकारण डोळ्यासमोर धरून त्यानं काय काम केलेलं नाही. हं, त्याचं जे काम आहे की बाबा गोरगरिबाला मदत करावी, कोणाची अडीअडचण असेल तर असं कोणाची बाबा काय कोण विहिरीत पडलं, हं, कोणाचा ॲक्सिडेंट झाला हं, किंवा कोण दवाखान्याला जायचं आहे हं, असं इथं गावात बरेच जणांना त्यानं मदत केलेली आहे. हं, आणि त्याला निवडून दिलं तर पाक मोदीपासून देवेंद्र भाऊपासून सगळे म्हणजे भाजपची सत्ता असल्यामुळं ती कुठल्याही विकासाची कामं हं. गावच्या विकासासाठी ते मदत आणू शकतात. बर हम्म. आता मग माने पण शेजारी आहेत 30-35 वर्ष अहो ते त्या मान्याला आम्ही पाहिलंच सुद्धा नाही. कोण माने आहे कसा आहे आणि खरंच अक्षरशः आम्ही पाहिलं नाही. पाहिलं असलं तरी ते आमच्या ओळखीचा पण नाही. हं, हां त्यामुळं आम्ही आमच्या संपर्कात आहे. हं, मी एक मंडळाचा अध्यक्ष आहे. हं, ते प्रत्येक वर्षी आमच्या देवीला हं. साडी चोळी नेसवून पाकिट देऊन जाते. कोण? दुलाळ शेठ हं, हं, प्रत्येक वर्षी सगळ्याला तालुक्यातल्या माझ्याच नाही. हं, हा आमच्या गावात 2 देवी आहेत त्या दोन्ही देवीला ते देणगी देऊन जाते. हं, हं, कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्या आता शिवजयंतीच्या याला हं, मूर्ती आणायची होती हं, तर त्याच्याकडे वर्गणी मागे गेले बाबा 2 लाखाची आम्ही मूर्ती ठरवलेली आहे हं, आणि तुम्ही काय द्यायचा लागा हं, किती ठरवले आहेत 2 लाखाला देऊ का 2 लाख. हं, तर इथले कार्यकर्ते काय म्हणले मराठा महासंघाचे हं, की आम्ही गोळा केलेत पैसे आम्हाला 5-25 हजार कमी पडले हं, लगेच देऊन टाकले त्याने. हं, हं. म्हणजे असं कुठल्याही सामाजिक क्षेत्रात किंवा लोकांच्या गोरगरिबाच्या अडचणीमध्ये ते सक्रिय असतात. हं. त्यामुळं लोक त्याच्या मागे आहेत. आता ते असं दुधाळ दानशूर आहे तसं मानेनं काय असं काही दिले काय? काही दिलं नाही मी म्हणते ना का आम्हाला माहित पण नाही ते. हं, हं, हा हं. कोण आहे का आहे शेजारच्या गावातला माणूस आहे का तुमच्या? इथून गाव जवळ जाईल तुमचं. येडराव ना हां, येडरावचे का पण संपर्क नाही हो आमचा त्याचा. बरं. हा मग हां, आता गण पाटील आहे हं, ते पंचायत समितीचा हं, त्याचा संपर्क आहे ते बी जरा धडपड्या पोरगा आहे. हं, हं, युवा नेतृत्व आहे त्याच्याकडे. हं, हं, हा त्याची मंडळी जरी असली हं, तरी शेवटी मिस्टरच बघणार. हं, सगळी कामं चांगली आहे ते हं, आमदारच्या माध्यमातून बरीच कामं झाली आहे ती हं, आणि विकासाचं धोरण धरून भाजप चाललंय. हं, हं. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला निवडून देणं गरजेचं आहे. तर हं. मानेचं का असं विकासाचं धोरण काय आहे का अहो विकास? काय काम केले त्याने त्याने सांगावं बाबा मी हे केलंय ते केलंय एखाद्या गावात एखादा रोड केला हं, किंवा एखादं समाज मंदिर बांधलंय हं, किंवा एखाद्याला काय आर्थिक काय मदत केली आहे हं, हे आम्हाला तर काय आठवत नाही. त्यांनी हं. काय केलं असेल तर त्यांचं त्यांना माहिती. बरं, आम्हाला तर काय माहिती नाही. बरं. हं. मग आता ही समाजकार्य दुधाळ शेट करत होतं. ते हं. अगोदर कुठल्या पक्षात उभे होते काय? अहो ते राजकारणातच नव्हते पक्ष मग कुठला कसं रे. काय काम कसं काय करत होती? अहो ती मजुरापासून ते काय छोट्या छोट्या कामं करत करत हं, सायकलवर त्यानं असं फिरून काय काय कामं केलेत. हं, म्हणजे उद्योग धंदा हे केलाय. हं, ते परमेश्वराच्या कृपेनं ते मोठा झालाय. हं, ते पैसा आहे त्याच्याकडं. हं, त्याच्याकडे काय म्हणजे पुण्यात त्याचा बिझनेस काय आहे. हं, पैसा असल्यामुळे ते लोकांना बाबा अडचणीला आपण धावून जावं असं हं, त्याला वाटतंय. त्यामुळं त्याने ते राजकारणाचा इथं काय संबंध नाही. हं, आता राजकारणात आलाय, हं, तर लोकं म्हणते ते कुठल्या का पक्षाचा असेना, हं, त्याने मदत केली आहे हं, आणि त्यात पुन्हा भर म्हणजे भाजप तर्फे उभा राहिला म्हणल्यावर सगळं विकासाची गंगा खालीपर्यंत आणायचं झालं तर भाजपच पाहिजे. म्हणजे अगोदरच ते समाजकार्याच्या हं. माध्यमातून विकास करत होते. होय, होय. मग आता भाजपच्या माध्यमातून करतील असं वाटतंय का? नक्की 100% करणार हो. मग आता माने कसं करतील नेमकं आता मग? काय त्यांचं त्यांचं आपल्याला काय माहित नाही बघा. मग आता ही हं. विकासाची गंगा घेऊन आली तर मग ते त्यांचं कसं काय? आता त्यांचं कसं काय आता त्यांचं त्यांना माहिती आहे. आपल्याला काय त्याचं माहीत नाही. त्याचं ते हां, त्याची ओळख नाही. यड्रावचं आहे म्हणते ते एवढंच माहिती आहे आपल्याला.
बर. बाकी हा आमचं दुधाळ शेठचं म्हणजे आमचं संबंध या देवीच्या माध्यमातून आलंय. ते वर्षाला येतात भेटतात आणि ओळखतात. बर. हम्म. आता मतदान पाक जवळ आलं तरी माने तुम्हाला माहित नाही म्हणल्यावर कसं नाही व्हायचं? नाही ना अक्षरशः माहित नाही. हा? हा कोण माने आहे कसला आहे, आम्ही पाहिलं पण नाही त्याला. बर. हा बाबा त्यांनी बाबा गावात येऊन हम्म, एखादं कार्य करून हम्म, एखादी मिटिंग घेऊन असं काय केलं तर लोकांना माहिती होतं ना. हम्म, हा तुम्ही आला तुम्ही चॅनलवाला आला म्हणून आम्हाला माहित झालं. हा? हम्म. तसं त्याने आलं बाबा मी उभारणार आहे किंवा ह्याच्या अगोदर बी बाबा आपण राजकारणात आपण कुठल्या तरी पक्षात तिकीट घ्यायचं आपण ह्या भागात उभारणार येऊन गावोगावी काय तरी हे केलं पाहिजे ना. गावात आतापर्यंत आलं नाही का आता निवडणूक सुरुवाती? मला माहित नाही. बर. मला माहित नाही. मी गावातच असतोय. हा. मी पण राजकारणातलाच आहे. हा. पण मला तर काय माहित नाही. बरं आता काय? आपण कोणावर टीका काय करत नाही. हा, हा. पण ते मला माहित नाही. बर. हा मी निष्ठावान भाजपचा कार्यकर्ता आहे. बर. हा. मी अगोदर तुम्ही भाजपचं आहे. हा मग आता दुधाळ शेटची पण लोकांनी एकत्र मिळून हा. ताकद त्यांची वाढवली त्यांच्या मागे. नक्कीच वाढणार आहे. मग आता संगीता अक्काच्या माध्यमातून ही सर्व काम होतील. होतील. मग आता मग या असं म्हणले की आता मग मानेबद्दल कोण बोलणार मानेला माहित नाही म्हणते ते. मग आता नेमकं लोकांनी फक्त दुधाळ शेटच म्हणायचं काय? म्हणावंच लागतंय हो. हा? म्हणावं लागतंय. हा. कारण हे गावच्या विकासाची कामं ग्रामविकास म्हणते ते ग्रामविकास मंत्री गोरे साहेब आहे ते. हा आपण त्यांना निवडून दिलं तर ते आपल्याला निधी देतील ना. हा ह्या आपल्या पक्षाचा माणूस आपण इथनं निवडून दिला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून आणि मग त्यांची आपण कामं केली पाहिजे ते आणि त्यांनी तसं आश्वासन दिलंय कालच दिलंय त्यांचं आश्वासन. बरं आता मग त्यांनी असं मध्ये जर उमेदवार निवडून दिला दुधाळ तर ते आहे ती पुण्याला. मग पुण्याला सह्या जायचं. पुण्यात असणारे अशी किती उदाहरण सांगू की बाबा याला निवडून घ्या आल्यानंतर कुठं मुंबईला असते तिकडं असते कुठं कोण दिल्लीत असते खासदार तिथं दिल्लीत असतोय ती निवडून जिल्ह्यात आलेला असतोय आणि ते कुठं असतोय दिल्लीला असतोय. पण ती कामं काय खोळंबलेत का चालतं ना त्यांचा PA असतोय त्यांचं ऑफिस असते त्या माध्यमातून सगळं चालू असते ते. हा असं काय नाही. मग आता भालके इथं आमदार होता ते कुठं होता पंढरपूर तालुक्यातला मंगळचा कारभार बघतच होते की ते. का बघत नव्हते. मग तसं आता हे तिथं असेल तर ह्याचा ऑफिस करेल PA ठेवेल आणि सगळं बघेल ना. पण गावात किती टक्के होईल वगैरे बाकीची पण गाव आहेत मोठी? आहे की मोठी गाव आहे ते आमच्यात 60-70% होईल. महत्वाची गोष्ट म्हटलं तर या ठिकाणी माण्यांचा जनसंपर्क या ठिकाणी कुठंतरी कमी भासवतोय कारण की प्रत्येक लोकांच्या तोंडामध्ये दुधाळ शेठ नाव येते कारण की दुधाळ शेठनं आजपर्यंत जी काय सामाजिक कामं केली असतील किंवा जे काय येऊन देखील त्यांनी सर्वांशी भेट दिलेली आहे. मग त्याच्यामुळे लोकांच्या जनसंपर्क त्यांचा वाढलेला आहे आणि माण्यांचं गाव जवळ असून देखील माने इथपर्यंत आलेले नाहीये आमच्याशी भेटलेले नाहीये अशा पद्धतीचे लोक बोलले जातात. त्यामुळे इथं कुठंतरी दुधाळ यांना लोकांची पसंती दिसून येत आहे. त्याच्यामुळं आता नेमकं काय होते ही महत्वाची गोष्ट आहे आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्या गोष्टी वाढलेल्या आहेत. ते आता आपण बघूया की ह्या ठिकाणी अजून कोण कोण लोक आहेत काय बोलतात. दादा नमस्कार. नमस्कार. आता काय तुमच्या गावात कोणाची चर्चा आहे काय? आमच्या गावात दुधाळ शेठची चर्चा आहे तसं बघायला गेलं तर. हो. उमेदवार कोण कोण उभं राहिले तर माहिती आहे का तुम्हाला जिल्हा परिषदला? नाही आम्हाला गरजच नाही ना बघायची. कसं काय? हो आम्हाला फक्त मतदान आमचं दुधाळ शेठलाच आहे डायरेक्ट. तुम्हाला सांगायचा विषय म्हणला तुम्ही जर हे केलं तर दुधाळ शेठ म्हणजे आम्ही असं काय लिहिलं आमचं नाही आमचा 6 किलोमीटरचा एरिया बाळवणी तळसंगी गाव बाळवणी तळसंगी. तर विषय जर तुम्ही बघितला तुमच्या कॅमेऱ्यात आवाज जातोय ना तर विषय बघितला तर दुधाळ शेठ. त्यामुळे आम्हाला दुसरा कोण उमेदवार याची बघायची गरज नाही. त्याचं रिझन एक तो नेता जसं की राजाचा मुलगा राजा झाला हे जगाला दिसलं. पण महत्वाचं काय सर्वसामान्य माणूस म्हणजे शून्यातून एखादा माणूस शून्यातून उभारला त्यानं मग स्वतःच्या कंपन्या स्थापन केल्या पुण्यामध्ये. बट रिझन काय होतं त्याचं आज तो स्वतः मोठा झाला आज तो सर्व काही करू शकत होता पण महागडल्या. मी काय असा काय बाबा 40 वर्षाचा आहे की बाबा मला लय अनुभव आहे अशातली गोष्ट नाही. गोष्ट छोटीशी मी 2-3 वर्षाचा आहे बाबा 2-3 वर्ष झाले ह्या बाबा मार्केटमध्ये ह्या एरियात फिरतोय याच्या बाबा चर्चा वगैरे ऐकतो. तर एवढा मोठा झालेला माणूस गाव पातळीवर येऊन महागडल्या 3 वर्षातला अनुभव सांगतो. गाव पातळीवर सर्व गोष्टीवर लक्ष देतो. गाव पातळीवर प्रत्येक कार्यक्रमामध्ये वगैरे सर्वांशी संवाद साधतो सर्वांना सहकार्य करतो. बाबा हे
हे गणपती, हे देवी किंवा हे छोटे मोठे जयंतीचे कार्यक्रम ह्याला सहकार्य आहे. पण आतनं सांगायचा विषय म्हणला तर सर्वसामान्य एखाद्या आपल्या गरीब कुटुंबातला कोणाची प्रॉब्लेम वगैरे अडचणी आल्या तर त्यांनाही सहकार्य करतो. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यासाठी ना आपल्या ज्या गरजा आहेत त्याची जी माहिती कल्पना त्यांना आहे. हो, आपण गरीब आहे, आपली काय अडचण आहे हे श्रीमंताला माहित नसतं. पण जो आपल्या गरीबातनं श्रीमंत झालाय त्याला माहित असते बाबा गरीबाची काय अडचण आहे नेमकी. तर हा माणूस म्हणजे दुधाळ शेठ. दुधाळ शेठ म्हणजे एक नंबर माणूस माझ्या माहितीनुसार. दुसऱ्यांची बघायची गरज नाही. आणि त्यात थोडासा वीक पॉईंट काय होता, दुधाळ शेठ होते इतर पक्षांची नाव घेत नाही, पण आज बीजेपी मध्ये त्यांनी एंटर मारलं. हे अतिशय उत्तम गोष्ट आहे. कारण की माझं एक असं मत आहे की अप्पर पार्ट्या म्हणजे नॅशनलायझेशनला वरती गेलं तर बीजेपीची सत्ता आहे. आणि ती सत्ता बीजेपीची असल्यामुळे आपली ग्राउंड लेवलही बीजेपीची जर सत्ता असेल तर भविष्यात मिळणारे फंडिंग, भविष्यात मिळणारे सहकार्य त्यांना वरती त्यांची सत्ता असल्यामुळे ग्राउंड लेवललाही त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला फंडिंग किंवा सहकार्य किंवा काही विकास कामांनाही भविष्यात फायदा होणार आहे. हा म्हणून ना तुम्हाला कधीही कोणी विचार करा, जनतेलाही आपलं आव्हान आहे, दुधाळ शेठच तुम्ही डोक्यातून काढून टाका. दुधाळ शेठच सर्वसामान्य माणूस, गरिबीतून मोठा झालेला माणूस आणि फिरून मोठा होऊन गेला असता नाही असं नाही, त्यांना आपली गरजच नाही, तो एवढा मोठा माणूस आहे. तरी आपल्यासाठी आजचा विषय नाही, आज पदासाठी पळतोय हा तुमचा विचार झाला शेठ. आज पदासाठी पळतोय हा विचार तुम्ही डोक्यातून काढून घ्या. पण याच्या आधी कसलीही सत्ता नसताना तो माणूस पळलेला आहे. त्याची माहिती आपल्याला जाणीव आहे. त्यामुळे दुधाळ शेठच फक्त. मानेंचं काय काम नाही का? माने पळले नाहीत. तसा विषय नाही. तुम्ही त्यांचा एरिया बघा, आमचा एरिया बघा. आमच्यासाठी आम्ही इतर कोणाचा विचार करणार नाही, फक्त दुधाळ शेठ हे डोक्यात घ्या. कारण कसं आहे, माने पडले, मानेला आता कोण सरासरी बघितले तर त्यांच्या एजची लोक ओळखतात. पण दुधाळ शेठ सर्वसामान्य तुम्हाला सांगतो, साधारण आमच्या तरुण शेजारी वर्ग आहे सगळा. हो तरुण वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, जुना वर्ग आहे, त्यांचा विचार आहे विषय. पण आम्हाला फक्त दुधाळ शेठ हा विषय महत्वाचा आहे. आम्ही तर आता मान्यांना तुम्ही आता मस्त सर्व जाणीव आहे बाबा. त्यांनी ज्यावेळेस अर्ज भरला त्यावेळेस आम्ही ओळखला हा व्यक्ती कोण, ही व्यक्ती कोण, यांची कोणी कोण अर्ज यांच्या खात्याखाली भरले हे सगळं आम्हाला समजलं. अगोदर माहित नव्हतं काय? पण नाही माहित नव्हतं काय सांगायचं. आणि मी असं म्हणत नाही की बाबा तो माणूस बाद आहे किंवा हे आहे. पण आम्हाला माहित नव्हतं कारण की आम्ही त्या सर्कल मध्ये नाही. आम्ही काय बाबा एज आमचं 40 आहे जेणेकरून आम्हाला माहिती असं म्हणत नाही. त्यांनी त्यांच्या एज मध्ये त्या परिसरात कामं केली असतील नाही म्हणत नाही. पण आमच्या परिसरात आमच्या अनुभवातून दुधाळ शेठ. दुधाळ शेठ. हो. आता तुम्ही म्हणले प्रमाणे दुधाळ शेठ अगोदर कुठल्या पक्षात होते काय? तसं बघायला गेलं तर सध्या राजकारणात एंट्री त्यांनी आत्ताच मारली आहे बघायला गेलं तर. पण आता बीजेपी धरून चाला, पाठीमागं कोणत्यात होतं. कारण कसं आहे, भविष्यात कसं असतं, मी चालतो कामं करतो, पण कोणाचा सपोर्ट पाहिजे त्यासाठी पक्षात होते. इतर पक्षातली नावं घेणारच नाही, इतर पक्षातली होते. पण आज बीजेपीत आले ह्या गोष्टीचा आनंद आहे आपल्याला. हो. आणि बीजेपी कसं आहे, आणि पूर्ण नॅशनल लेवलला मग दिल्ली सरकारपर्यंत जरी तुम्ही पाहिलं तर काही लोक नाव उठवतात. प्रत्येक नाण्याला दोन बदेजे असते, दोन बाजू असते. त्यानुसार एक बाजू चांगली एक बाजू वाईट ही गोष्टी आहेतच. त्यानुसार कसं आहे, मला सुरुवातीपासून 2014 पासून बीजेपी पक्ष हाच बघतोय. आणि आज दुधाळ शेठ बीजेपी मध्ये ह्याचा आनंद आहे. दुधाळ शेठ दुसऱ्या पक्षात असते तरीही शेठकडे बघून आपण मतदान दुधाळ शेठलाच दिलं असतं, हे उघड सांगतो. आता तरुण आहे तुम्ही आणि हो. दुधाळ शेठ पण उद्योजक आहे. हो. कशा पद्धतीने तो उद्योग होतील का? म्हणजे हा विचार जनतेनं करायला हवा. काय असतं, राजकारण एका बाजूची गोष्ट आणि उद्योग एका बाजूची. आज आपण जो नेता निवडून देणार आहे तो काय करतोय, जो शून्यातून वरती गेला, त्याने स्वतःच्या कंपन्या उभारल्या, स्वतःचा उद्योग उभारला. तर तो भविष्यात त्याची मेंटॅलिटी काय आहे, उद्योगाची आहे. आणि भविष्यात आपल्या देशाला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला, आपल्या गावाला गरज कशाची आहे, उद्योगाचीच गरज आहे. काम करून कोणाचं पोट भरत नाही. तर तो व्यक्ती आपल्यासाठी काही ना काही करणार. भले त्यानं कंपनी टाकू द्या, पण त्यात आपली पोरं बेरोजगार जी आहेत ती कामाला लागतील ना. काही ना काही फायद्याच्याच गोष्टी आहेत. आज उदाहरणार्थ दादांना घ्या, तुम्ही दादांना घेतलं जर उदाहरणार्थ, तर दादा आज उद्योजक आहेत. त्याचप्रमाणे लोकांनी मंगळवेढा तालुक्यात तसेच पंढरपूर तालुक्यात चुका केल्या आजपर्यंत, दादांना निवडून दिलं नाही. पण आज निवडून दिले. भविष्याच्या आतापत्रचा विकास आणि भविष्याच्या राहिलेल्या 2-3 वर्षाच्या कालखंडातला विकास हा बघून लोकांना बरोबर समजून जाईल की बाबा आजपर्यंत आपण चुका केल्या. आज ज्या व्यक्तीला एवढं इतर वेळा पाडलं, आज आपण निवडून दिले, त्याला तुम्हाला जाणीव होईल की बाबा आपण ह्याला व्यक्तीला आधीच निवडून द्यायला हवं. तीच परिस्थिती इथं होणार आहे. आज दादांचा विचार, आता तुम्ही जसं दुधाळ शेट्टी उद्योजक आहेत, दादाही उद्योजक आहेत. तर दादा उद्योजक आहेत तर दादा काय करतात की बाबा आपल्या इथे त्यांचे उद्योगधंदे उभा राहतात. त्याचा फायदा काय, आज गावातली काही तरुण मंडळी, आमची मित्रमंडळी तिथं कामाला जाते, काय ना काय रोजगार मिळतो. बाहेर पुण्या मुंबईला जाऊन आज खरंच परवडत नाही. जे पाठीमागे गेले त्यांना परवडतं, पण आता परवडत नाही. तर ते आपल्या भागातले उद्योग आहेत, त्यांच्या अंतर्गत आपली पोरं कामाला जातात तिथं. ह्या गोष्टीचा आनंद आहे. तसेच दुधाळ शेट्टी काहीतरी करतील, पोरांना उद्योग उभा करून देतील, काही ना काही सहकार्य, फंडिंग काही ना काही होणार. आणि विषय काय होतो, उद्योजक डोकं
आणि प्लस राजकारणात एंट्री हा खरंच आपल्याला बेस म्हणजे आपल्या एरियाचा बेस बसवायला खरंच चांगली गोष्ट आहे, माझं मत असं आहे. मग आता आजपर्यंत माण्यांचा संपर्क नाही का गावात? नाही 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 तसं काय नाही मी बोलत तुम्हाला काहीच सांगणार नाही की बाबा जेणे ज्याचा त्याचा विचार आपला आणि त्यांची कसली ओळख नाही, माझं एज कमी ही बी रिझन देतो तर तुला. आता इथं तरुण म्हणून विचारतो प्रश्न, तर बाकीचे तरुण गावातले मागायचे त्यांच्या दुधाळ शेटच्या? नाही 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 संपूर्ण तरुण वर्ग हा दुधाळ शेठच्या माग आहे असं मी सांगू शकतो. 90% तरुण वर्ग हा दुधाळ शेठच्या माग आहे. पण काही भांडवलांचा विषय कसा राहतो, घरगुती विषय काय राहतो, काही त्यांचे राजकारणी काही त्यांचे ते पाठीमाग असतात मानेंच्या किंवा इतर पक्षाच्या, तर त्यांच्यातली जी तरुण पिढी आहे त्यांना त्यांच्या पाठीमागे जायला लागतं हे सांगतो. पण 90% तरुण वर्ग त्याचबरोबर 90% गाव धरून चला दुधाळ शेठच्याही माग आहे. दुधाळच्या मागं आहे. हो कारण की मी म्हणतो कसं असतं, खटाला खट लागला तरी काहीतरी 50-50% होतं, पण दुधाळ शेठ सारखा माणूस पुढे व्हावा ना, नाही माणूस तसा. माझं तुम्ही म्हणताय सारखा माणूस पडत हो. नाही, पण त्यांना विरोध केला जातोय ते हो. पुण्यात आहेत म्हणते, ते पुण्याला जाऊन नाही, नाही. काय विरोध हा, करतात? हा, हो, ठीक आहे काय- त्याच काय- मी तुम्हाला रिझन देतो. माझा थोडा व्यवसाय चालतो, कॉल चालतो तर हा. बट रिझन आज मी तुम्हाला रिटर्न प्रश्न विचारतो. दुधाळ शेठ पुण्याचे आहेत. मूळ मुद्दा गाव त्यांची हो. आम्ही जातो पुण्याला सह्याला, कोणाची सही आणायची असेल लक्षात घ्या, पुण्याला जायला रात्री 5:45 जरी हल्ला सकाळी 9ला पोहोचते, तिथनं रिटर्न तर 3 वाजेपर्यंत येतो, ऑफिस बंद होत नाही, तुमची सही मी आणून देतो. पण मीच प्रश्न विचारतो जनतेला, मानेंचं काय चालतं सांगा ना, काय चालतं, ते कुठं काम चालतं, ते कुठं आहेत सांगा ना. कुठं आहेत? सांगा तुम्ही, सांगा ना, तुम्ही सांगा जनतेला विचारा. असं नका ना बोलू. पुणे ते मुंबई फॉर्च्युनर मध्ये फिरणारा माणूस आहे. 2 व्हीलर वरती जरी रात्रीच्या 3ला निघाल तर सकाळी पुण्यात जाते, सकाळी 11-12 वाजेपर्यंत इथे येते, ट्रॅफिकही लागणार नाही तुम्हाला. सकाळी 9च्या आधी पोहोचतं, ट्रॅफिक लागायच्या आधी, नंतर येतं. तसा विचार करू नका. माणूस कसं असतं, तुम्हाला एक उद्योजकाचा विषय सांगतो. तो स्वतः काम करत नाही, त्याला मॅनेजर आहेत, त्याला ते खाली पी आहेत, त्याचे खाली वर्कर आहेत, सगळं त्यांचं सिस्टम बसलेलं असतं, त्यानुसार काम चालतं. त्यांना गरज नाही ना मागडली मी कधी जावं तळसिंगीत, कधी जावं आसपासच्या एरियात. दुधाळ शेट एक तर त्यांच्या फॉर्च्युनर मध्ये दिसतील किंवा त्यांच्या बोलेरो मध्ये दिसतील. आणि काही वेळा मी स्वतः पाहिले, मी आजपर्यंत असा नेता पाहिला नाही किंवा स्वतः ड्राईव्ह करत असतानाही दिसत. कारण आमच्याही घरी वगैरे ते कशाला तर आले ना, म्हणजे जसं की एखादं काम झालंय, कुणीतरी सत्कार, कुणीतरी एखादा साधा आपला, आता आमच्या शेजारचा विषय सांगतो, लक्ष देऊ नका, शेजारचा विषय सांगतो. आमच्या शेजारच्या मुलींना माझ्या सिस्टरनंच रनिंग मध्ये नंबर पटकावला होता, तर तिचा सत्कार करायला ते स्वतः आले होते. हो इतर तुम्हाला सांगतो, मग ती लहान गोष्टी सुद्धा त्यांची एंट्री आहे, नाही असं नाही. माने असं काय की- नाही आज याच्या आधी काही झालेलं नाही. कसं असतं, भविष्याच्या पोळीसाठी गोड बोलणं आणि संपूर्ण दिवसासाठी गोड बोलणं ही वेगळा विषय राहतो. हो तुम्ही काय करायला आहे, मी गोड बोलतो, तुम्हाला ज्यावेळेस तिकीट मिळालं त्यावेळेस तुम्ही येऊ नका हो. तुम्ही त्याच्या आधी प्रयत्न केलेला दाखवा ना. त्याच्या आधी बाबा सर्वसामान्य तालुक्यासाठी बाबा आपल्या हुलदंदी गटासाठी प्रयत्न केलेला दाखवा की. तुम्हाला आज तिकीट मिळाली म्हणून तुम्ही गावोगाव फिरायला लागला तुम्ही. अरे त्याच्या आधी केलेली कामं दाखवा ना, त्याच्या आधी लोकांशी जनसंपर्क केलेला दाखवा काहीतरी. काही नाही. बरोबर आहे, दादांचं बरोबर आहे बरं का. कसं आहे की जेव्हा जेव्हा युवा पिढीने राजकारणामध्ये आले तेव्हा तेव्हा राजकारण बदललेलं आहे. राजकारण पूर्णपणे सत्ता बदलून गेलेली आहेत आणि मोठ्या मोठ्या सत्ता देखील बदलल्या आहेत. तर जेव्हा जेव्हा तरुणांनी ह्या निवडणूक हातामध्ये घेतले त्यावेळेस, कारण तरुणांनी येणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता ज्या ज्या लोकांचं वय होत आले ते ते ठीक आहे, परंतु तरुणांना पण हे राजकारण समजणं गरजेची गोष्ट आहे आणि तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, तरच तुम्हाला चांगला आणि वाईट माणूस तुम्हाला समजेल. निस्ता बोलणारा आणि निस्ता काम करणारा, बोलणाऱ्याच्या पाठीमागं जायचं काम करणाऱ्याच्या पाठीमागं जायचं, हे तरुण वर्ग चांगल्या चोख पद्धतीनं तपासू शकतो. दादा नमस्कार. नमस्कार. काय तुमच्या गावात काय कोणाची चर्चा आहे काय? सध्या हनुमान दुधाळ कसं काय? म्हणजे आता भाजपशिवाय पर्याय नाही. हा. केंद्रात सत्ता भाजपची आहे, हा. राज्यात भाजपची सत्ता आहे, हा. इथं आमदार पण समाधानदाता भाजपचीच आहे. बरं. आता प्रश्न काय आहे, आम्ही आता सध्या 35 गावामध्ये आहे. हम्म. 35 गावातली 9 गाव म्हैसाळ टप्प्यात गेली, म्हणजे 24 गावात. 24 गावाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता, आंधळं. ते आता समाधान दादांनी सोडवलेलं आहे आणि काम प्रत्यक्षात चालू आहे. मी एक बांधकाम व्यावसायिक असून सुद्धा एक दिवस कामाला सुट्टी मारून म्हणजे कामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. स्वतः काम चालू आहे तिथं, सध्या काम चालू आहे. बरं, आमदार पण उद्योजक आहे, हम्म. आता तुम्ही म्हणला दुधाळ पण उद्योजक आहे. मग आता जनता आमदारच्या मागे उभा राहिली, आता दुधाळींच्या मागे उभं राहील काय? राहणार की 100%. इथल्या जनतेचा प्रश्न काय होता, जेवाळ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि ते प्रत्यक्षात काम आता सत्यात उतरलेलं आहे. काम चालू आहे सध्या. जनता आता भाजपच्या पाठीमागे यायला काय हरकत नाही. आता माने पण आहेत, मानेची काही कामं नाहीत काय? नाही, आता मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही, विरोधक कोण आहे आम्ही बघत नाही, फक्त आमचा उमेदवार निवडून आणणे एवढंच आमचं ध्येय आहे. काय काय केलंय आता काम, म्हणजे तुम्ही अगोदर कसा संपर्क आहे त्यांचा, यांचा दुधाळांचा? आम्हाला आमचं प्रेम हे भाजपवर आहे. आमचा आमदार हे समाधान दादा आहेत, त्यामुळे आम्ही भाजपचे आहोत कार्यकर्ते. समाधान दादांनी दगड जरी उभा केला तर आम्ही त्याला निवडून आणणार.
तुमचं काय मत आहे भैया? आमचं मत आहे हनुमान शेठ सुद्धा. लहान म्हणजे बरं का? कारण त्यांची भूमिका अशी आहे की त्यांनी आता समजा एखाद्याला मदत केली, त्यांच्याकडून अशी काही अपेक्षा की धरली नाही की बाबा हे आपल्याला परत असे सहकार्य करतील की असं काय सुद्धा त्यांनी मनात धरलं नाही. सरळ हाताने सरळ भावनेने त्यांनी मदत करत राहिली ह्याच्या आधी. हा आणि त्यांचं कसं आहे, आपण पुढच्या ह्याला उभारणार आहे ह्या हिशोबाने त्यांनी कवाच धरले नाही. त्यामुळं आपलं हनुमान शेठ सुद्धा. आम्हाने काही मदत करत नाही ते? नाही नाही हा? नाही शेजारच्या गावात येते. त्यांनी म्हणजे आपल्याला कवा असं निदर्शनातच नाही. बरं. हा. आता बरेच वर्ष राजकारणात आहेत, बरेच वर्ष समाजकारणात आहेत, काहीतरी मदत नाही केली नाही नाही, काय नाही हा? काय नाही. ते येडराव गावचे हे सुद्धा कोणाला शक्यतो एक 50% कोणाला माहितीच नाही. गावात वगैरे आता आलं नाहीत काय वगैरे? नाही ते आता तिकीट मिळाले म्हणल्यावर ते येणारच की प्रचार करणारच की ते तर वरच आहे. दोघांमध्ये काय तफावत आहे? दोघांमध्ये काय वाटतंय? लोक कुणाच्या मागात आहेत? दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये फरक असं काय नाही, खरं फरक तर खूप आहे. कारण शेठ असा माणूस आहे की त्यांना आव्हान असं काय नाहीच. बरं. हा, आव्हान शेठसाठी आव्हान नाहीच. या तुमच्या माध्यमातून मला विरोधकांना सवाल विचारायचा आहे. मला सांगा, हनुमान दुधाळ शेठ काय पुण्यामध्ये असतात, इतर राहायला आहेत का म्हणतात? मग तुमचा उमेदवार आहे, माजी मंत्र्याची मुलगी एका दैवडी गटामध्ये उभी आहे, तिचं माहेर कुठं आहे, येऊन उभा राहते कुठं आहे, मग ती परकी नाही काय? हा माझा सवाल आहे तुमच्या माध्यमातून. मग आता मग काय मग ती ती म्हणते ती बरोबर आहे की म्हणते ती का शेवटी महाराष्ट्रातले दुधाळ साहेब आहेत, महाराष्ट्राचा रहिवासी आहे, शेवटी तळसंगी गावातलीच आहेत ना, ह्याच गणातले आहेत, ह्याच गटातले उमेदवार आहेत. त्यांना परक कसं म्हणू शकतोय? नाही ना म्हणू शकत. त्यांचा उतार आहे, घर आहे, सगळं आहे इथं. मग ह्या बोलता पण लोक बळी पडतील का असं वाटतं? नाही, 100% बळी पडणार नाही. त्या अशा बरेच जनता आता लई हुशार झालेली आहे. बरंच त्यांनी काय टीका टिप्पणी विरोध बोलले वगैरे काय त्याला बोलता बरं बळी पडतील? त्याला दुसरा नाही, काय पर्याय नाही, नाही. त्यांना दुसरा काय पर्याय नाही. विकासाच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना मुद्दाच नाहीये. मुद्दा दुसरा कुठला मुद्दाच नाहीये. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता काय बोलायचं म्हणून ते भरायला लागलेत आता. त्यामुळे त्यांना ते मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. काय वाटतं? बोलायचं असेल तर विकासावर बोलावं त्यांनी. झालेल्या विकास कामावर बोलायला नाही, होणाऱ्या विकास कामावर एवढंच बोलावं त्यांनी. काय झालेली विकास कामं होणारी विकास कामं काय बोलते ते कशी बोलणार ना. नाही त्यांची काय विकास कामं झालीत का त्यांची? ते अजिबात नाही. त्यांचं विकास म्हणजे फक्त निवडणुका आले का तेवढं रिंगणात येते ते. हा. नाहीतर इतर वेळेला कधी कुठं असते ते नॉट रिचेबल असते ते. बर. कधी जनतेच्या संपर्कात नसते हो. काय म्हणतो? गोरगरिबासाठी लढणारा एकमेव दुधाळ शेठ. नमस्कार. काय आता तुमच्या गावात कुणाची नावाची चर्चा आहे काय? दुधाळ दुधाळ बाकीचं कुठलं उमेदवार उभा राहिला माहिती आहे का अपोजिटला? माहिती आहे ती. कोण आहे ते? ते आत्ता यायला लागले ते म्हणले ना ते बरोबर आहे. अगदी हे माहित सुद्धा नव्हते ते लोकांना. आता तिकीट मिळाल्यामुळे ती यायला लागली, ही बरोबर आहे. दुधाळ शेठ 5 वर्षापासून सारखं संपर्क, लोकांच्या अडी अडचणी, कुठल्या एखाद्या गरीबाला दवाखाना तटलाय तरी पैसे तिथे काढून देणार, त्याचा विचार सुद्धा करणार नाही, दिलं असं तसं. आणि ही आता नवीन उभा राहील, ह्यांचाच बी 12 जणांचा मेळ झाला नव्हता. कोण कुठनं भरली, ह्यांची 12 जणांनी कशी हे भाजीपाल्याने 12 तिकीट दिली, जाहीर केली ना तशी केली. ह्यांनी समध्याने अपोजिट अर्ज भरले, ह्यांचा मेळ झाला नाही. शेवटा दिवशी मेळ केला ह्यांनी. शेवटा दिवशी मेळ करून मग तुझा टीव माझा टीव असं करून ह्यांनी मेळ लावलाय. आणि उद्या इलेक्शन झालं की जिकडे तिकडे जे त्याला ते जंगमान सारखं म्हणते ती रात्रभर विचार करायचा, सकाळच्या जोडी घ्यायला पळायचं. तसं ह्यांचं उद्या कसं आहे, ह्यांचा 12 जणांना मेळच होत नाही. ह्यांच्या हातनं कामं तर सोडूनच द्या, पण ह्यांचा मेळच होत नाही ना. सांगा आता कोण कुठली आहे ती कुठं उभा राहिली, ह्यांचा कोणाचाच मेळ नाही. आता हे आता इलेक्शन पुरता त्यांनी मेळ केलाय, बाकी ह्यांचा मेळच नाही. ही बी तंडून झालाय शेवटा दिवशी. हा, बालके इकडे पळतोय, ती डोळेसरी इकडे पळते, ही ह्यांच्या 17 जणांचा मेळ सुद्धा नाही. मग ही उद्या काम काय करणार सांगा? ही कसं आहे तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत ह्यांचा आहे. आमदार म्हणलं की दुधाळ साहेबांनी सुद्धा हीच निर्णय घेतला, उद्या विकास काम करायचं म्हणलं तर सत्तेत पाहिजे. म्हणून दुधाळ साहेबांनी हे निर्णय घेतला आणि ते चांगलं झाले. त्याच्यामुळं काहीच अडचण नाही कुठली. आता हे माने शेजारची गावातली आहे ती, काय त्यांचा जनसंपर्क आता ही इलेक्शन पण झालेला आहे. बरं अगोदर कधी एकदा सुद्धा नाही इकडे. कशाला येते, काय काम नाही, 35 वर्ष झाली की आहे म्हणजे कशाला उभं राहायचं म्हणून नाव सुद्धा नाही. आत्ताच उभं राहायचं ही नाव, ती बी दुसरा कोण मिळेना झाल्यावर उमेदवार, मग त्याच्या नावावर झालं. दुसऱ्या मुलाला म्हणजे उभं राहिलेलं आहे. हा, आता ती तर म्हणते 30-35 वर्ष झालं मी समाजकारण राजकारणात आहे. एक दिवस सुद्धा आमच्या गावाला तर समाजकार्य म्हणून कधीच नाही. ह्या माणसाचा कसा संपर्क आहे ना, आता आमच्या गावात 2 देवाच मंडळ बसते, आलं का प्रत्येकाला वर्गण देऊन जाणार. वर्षाला असं 5 वर्ष झालं त्याने संपर्क ठेवलाय. दुधाळ मग आता मंडळाला सहकार्य करणार. आता मध्ये इथं साखरेत आमच्या ते दवाखान्याला पोरग चालवत, त्याला की दवाखान्याला म्हणलं पैसे लगे दिलं. त्याचा विचार सुद्धा मध्ये काय नाही, असं आडले सेट म्हणल्यावर लगे पैसे काढून दिले.
त्यांचं काय विजन वगैरे काय म्हणणं आहे का बाबा असं असं काय विकासाचं विजन तसलं काही सुद्धा नाही येत काय म्हणजे काहीच नाही त्यांची सुद्धा भांडण नका कारखान्यात डायरेक्टर घेतो म्हणली काहीतरी पैसे त्याच्याकडून घेतलं त्यांचा मिळत होता आणि आता अजून एक झाले एकमेकाला शेव्या देते ती मला कारखान्यात डायरेक्ट करतो म्हणून पैसे घेतलं हे केलं मला केलं नाही डायरेक्ट म्हणून ती अजून ती आता सध्या वाटते ती मग आता ह्यांच्यात मिळाला मग जनतेनं काय करायला पाहिजे आता काय जनतेनं चालूच धडकार धरली पाहिजे जी सत्ता आहे ज्याला ही आहे त्याच्या बाजूनच गेलं पाहिजे आणि काम करणारी माणसं आहे तीच असे केले आता ह्यांनी तुम्ही सांगतो ह्यांनी 12 जागेला 8 पंचायत समिती जिल्हा परिषद यात बदल झालाय का जी सुरुवातीला अर्ज भरले ती तिकीट देऊन भरले ह्यांनी बाकीची भरलेल्या लोकांनी असंच केलेलं आहे त्यांचा मेळच नाही हो मग उद्या कामाचा कसा मिळणार इलेक्शन झाल्यावर तुम्ही बघा त्यांचा आहे का एक ठिकाणी राहते ती का जिकडे तिकडे माझं काँग्रेस आहे माझं हे आहे माझं ते आहे ते असं म्हणून जिकडे तिकडे जाणार प्रत्येक पक्षाने आपलं बघणार बघणार उद्या कोण ह्यांचं मेळच नाही तर जनतेचं कसं होणार काय म्हणूनच सांगतो मग ही एक आहे ना का ही सत्ताधारी आहे हे जर काम केलं तर काम होते ती आतापर्यंत एवढी वर्ष झाली की ह्या वर्षी जेवढा आमदारांनी निधी आणलाय तेवढा कुठलेच आमदारांनी आणला नाही आतापर्यंत मग आता तुम्ही असं म्हणताय तिथं विकास करेल वगैरे पण ते म्हणते की दुधाळ शेट निवडून आला तर काय मग पुण्याला जाऊन सह्या नाही ती पुण्याला राहते काय बघा पुण्याला सह्याची गरज नाही आता सारखं धंदा बघायला माणसं आहे ती जाताय तेवढं परत जाणार नाही येणार आहे तसं आणि इथं काय रोज त्याची काय गरज असू लागत नाही आठवड्यात 2-4 दिवस राहिला तर बस आहे ते काय नाही ते कामाला कधीच अडचण येत नाही मग आता गावात कसं होईल बरं तुमच्या कसं होईल म्हणजे भाजपला जास्त होणारच हो. लोकांची बाजू समधी वळल्या लोक काय करते ती जिथं सत्ता आहे आणि काम करणारा माणूस बघते ती काय कोणता वाटतं तुम्हाला माने काम करणार नाही तर काय? जमतच नाही त्यांना तर माझे मत संपर्कातला आहे बरं. पण नाही जमत नाही काम रेटत संपर्क नाही असून काम जमत काम नाही. जमत नाही त्यांना कारण मेळच नाही ना त्यांचा मग आता मग ह्या गावात झालं बाकीच्या गावात कसं होईल ते तसंच लोक आमच्यासारखं जरी विचार करणारी लोक चालूच बघते ती. कुणी जरी तर सत्ताधारीच बघते ती कारण काम झाली पाहिजे उद्या निवडून यायचं वर निधी कोण सत्ता नसल्यावर कोण निधी देते का तसंच आहे ते त्याच्यामुळे सत्तेत झालेलं मग आता मला सांगा की आता ते म्हणते की त्यांच्यावर बऱ्याच आरोप करतील वगैरे कशामुळे करत असतील ते? का आरोप करायला त्यांना आता एक पर्याय विकास सोडून दुसरं काहीतरी नाव ठेवत असणे हे शिवाय दुसरं पर्यायच नाही त्यांच्याकडे टीका करणे एवढंच काम आहे त्यांना दुसरं बोलू शकत नाही ते. दुसरं बोलला तोंडच नाही कामच नाही तर काय बोलणार कोण मग आता वर आमदार साहेब उद्योजक आहेत ही उद्योजक आहेत त्याच्यामुळे लोक जनता त्यांच्या पाठीमागे जातील काय बीजेपी जाणारच की आता बघत ना एवढं मोठं काम आता तेल दोंडान 40 दोंडान गद्या काढून आहेत ती प्रेरणा आता बालक्यानं टोकन आणलं आणि ही केलं आणि ती केलं समज म्हणली पण शेवटाला पाण्याचं काम कोणी केलं सध्या चालू आहे की नाही सध्या रोख काम चालू आहे मग त्याच्या मागे जायचं कोणाच्या उद्या आपल्या आयुष्याचं चांगलं होणार आहे म्हणल्यावर आता आणि आमदारांना शब्दच दिला आहे 2 वर्षात पाणी नाही आणलं तरी येऊ सुद्धा सांडला आणि 100% ती करणार आता दुसरा टप्पा चालू आहे काम एवढं महत्वाचं काम झाल्यावर आम्हाला लोकांना काय शेतकऱ्याची कामं झाली पाहिजे ती आणि हेच झालं पाहिजे आता इथं लोक पण सहानुभूतीची लाट आहे असं म्हणतात सहानुभूतीची हो का अजित पवार बी यांच्याकडलाच आहे सहानुभूती जरी असली तरी सहानुभूती म्हटली तरी तेवढंच आहे तसंच म्हणून सहानुभूती म्हणून तर मागच्या वेळेला आमच्या तालुक्यात झालं ते बालक्यात झालं नाही तसं आहे सहानुभूती काय हो बालक्यानंतर नुसतं सहानुभूती म्हणूनच हे केलं त्याच्यात नंतर काहीच सुद्धा काम झालं नाही टोकन आणलं एवढ्यावर नुसतं टोकनवर आतापर्यंत झालं आता काय करते जनता किती फरकानं काय आता किती फरकानं हे लोक जास्त फरकानं जाणार की आता ही तुमचं गाव झालं बाकीच्या गावातलं काय मोठी मोठी गाव आहे दुसरी मग ते सुद्धा असंच विचार करणार की आमच्यासारखं आम्ही जसं विचार करतोय समधी सत्तेकडेच बघणार हो आणि काम करणारा माणूस सत्ता बघणार तसं होईल काय बाबा अरे होणार की आमदार कसं ऐकेल हो असं कसं काय स्वतः आहे त्याच्याकडे हे एक डीपी यांच्या त्यातनं 3 आमदारांनी डीपी दिलं 6 महिन्यात आम्हाला 3 डीपी दिले 100 मग आता कुणाही मागे जायचं सांगा तुम्ही काय दिलं नाही काय विशेष नाही कुठला मग आता देत नाही मग परत येतील काय निवडून आल्यावर निवडून आल्यावर पण गाठ सुद्धा घ्या येत नाही ती गाठ सुद्धा घ्या येत नाही ती पुन्हा काय दिलं नाही त्याने आतापर्यंत काय दिलं बरं का? काय दिलं नाही काय उमेदवारांनीच मला बोलवून म्हणलं असं करायला लागतंय मी गरीबीत वर गरीब उभारला तर म्हणलं पक्ष आहे काम पाहिजे म्हणलं आम्हाला बाकी काय नाही म्हणलं सांगितलं त्यांना मला बोललो होती मला फोन करून बोलवत नाही म्हटलं सत्ताधारी आहे काम पाहिजे आपल्याला उगा आता देऊन तुम्ही समजा मिळत त्याचा उपयोग होत नसते म्हणलं कारण उद्या काम पाहिजे तुम्ही कुणाही मागे जाणार काम करायला कुणाला सांगा ही सध्याची आहे ती कुणाही मागे जाणार आहे सांगा म्हणजे ही जसं चालू आता आमचा दुधाळ निवडून आला इथला तर आमदारकडे जाणार आमदार साहेब इथलं काम करायचंय काम होणार हे कुणाकडे जायचं ती पण युतीमध्ये आहे ती म्हणते कुठल्या युतीमध्ये येते नाही ती युतीमध्ये भाजपची त्यांची युती जाईल ते युती वरल्यावर झाली तिथं जिथल्या तिथं बघत नाही कसं आता कालच्या महानगरपालिकेला हे झालं
कुठे ह्यांची येते कुठे त्यांची येते कुठे त्यांची येते ती चालत इलेक्शन पुरता असतंय पण पुन्हा अंतकरण कोणाकडे हलतं शेवटी जी प्युअर त्यांच्याकडे आहे, त्यांचं अंतकरण हलतंय का ह्याच्यावर राहते म्हणजे इकडे जाण्यापेक्षा इकडे इकडे सोपा मार्ग आहे. सोपा मार्ग हीच आहे म्हणजे तिकडे टाकलं तर तीच मार्ग वळून जो लागतो सरळ मार्ग गेलं तर उपयोग बरं. होत नाही ना तिथला गेलेला उपयोग होत नाही. उपयोग होत नाही बर. उपयोगच होत नाही तर अशा पद्धतीनं आहे, जरी तिकडं असलं तरी इथं जरी असली तरी उपयोग होत नसल्यामुळं इकडं बीजेपीला मतदान टाकलं तर सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील असं म्हटलं जाते. जुनी लोक आहेत, जुनी राजकीय लोक आहेत आणि त्यांचं अभ्यास तसा तगडा असतो त्याच्यामुळे ते खरं बोलतात. आणि जर तुम्ही तिकडं केलं तर त्याचा फायदा काय आणि इकडे केला तर त्याचा फायदा होऊ शकतोय अशा पद्धतीने बोलतात. या ठिकाणी अजून काही लोक आहेत तर त्यांना आपण भेटूया. दादा नमस्कार. राम राम. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सध्या चालू आहेत, कोण कोण उमेदवार काय माहिती आहे काय? माहिती आहे कोण कोण आहे उमेदवार? दुधाळ साहेब आणि दौला माने जिल्हा परिषद. दौलामानी सोना इकडे दुधाळ शेटची हाय. घरचे इकडे. होय. काय कोणाची चर्चा आहे जास्त तिकडे? जास्त चर्चा दुधाळची आहे. दुधाळीच. दुधाळची. कसं काय आता शेताचं तुमचं गावाला आहे किती? कोण? माने. ते आज आला गावाला आम्हाला माहित बी नाही अजून त्याला बघितलं नाही. बर. हा. 35 वर्ष झालं किती आता ते राजकारणात ती अठरा झाला आम्ही भावने काय. बरेच वर्ष तुम्ही राजकारणात समाज नाही ज्या त्या गावात असते ते राजकारण त्याचं काय नसते. दुधाळ शेट कसं काय इकडं ते संबंध आहे पहिल्यापासून. कसं? 4 वर्षाला ती फिरते. बर. हा. काय काय केलंय गावाला? गावात अजून काही केलेलं नाही पण फिरते सगळे ओळख पाळख सगळे संबंध ठेवलेलं आहे. मी संबंधित आहे. हा संबंध आहे. बर. हम्म. मग आता काय कसं होईल गावात तुमच्या काय? काय नाही कमल जादा होते त्यावर. आता मग इकडं दुधाळची आणि मानेमध्ये काय दोघांमध्ये फरक तफावत काय नेमकी? तफावत म्हणजे काय ओळख पाळख घ्यायलाच तफावत म्हणते बाकी काय. बरं. दुधाची आमची ओळख आहे जास्त. बरं. हा. आता मग माने पण निवडून आलो काय तर काम करतीलच. हे हा? दुधाची निवडले तुम्ही माझ्याकडले ते. माने येत नाही काय? दुधाची येते माझ्याकडली येते हो. माने दुधाळ का निवडून येते काय काय कारण नेमकं? पहिलं त्यानं 4 वर्ष प्रचार केलाय पूर्ण सगळा. हा. म्हणजे इलेक्शन लागायच्या आधी 4 वर्ष त्यांनी पूर्ण सगळं हँडल केलं. बरं. आणि तुम्ही आज अर्ज भरलाय. हा. आणि तुम्हाला कोण ओळखते गावात? हा. आता आम्ही तर ओळखत आम्हाला माहित बी नाही. हा. बरं आता ही दोन कुठल्या कुठल्या पार्टीत नाही ती? एक राष्ट्रवादीत आणि एक कमळा कोण आहे. आता काय कमळ राष्ट्रवादी काय लोक नाही आम्ही तर कमळाची माणसं आहे. तुम्ही तर कमळाचे. हा. बरं आता तुम्ही कमळाचे मग गावात कसं होईल? गावात होती कमळ याला. गावात बी कमळ होणार. होय. बाकीच्या गावांचं कसं काय? आता शेजार बाजारच काय सांगा आपण. मग आता तुमच्या गावात होते बाकीच्या गावाचं कसं काय? शेजार बाजार आपण काय सांगू शकतो आपल्या गावापुरतं आपण बघणार. बरं. हा. तर आपण या ठिकाणी बघितलं की बाळवणीमधली जनतेचा नेमका कौल काय आहे. तर या ठिकाणी तुम्ही प्रामुख्याने बघितलं तर प्रदीप खांडेकर यांचे देखील या ठिकाणी चांगला जनसंपर्क आहे आणि त्यांनी कामं केल्यामुळं प्रदीप खांडेकरला मानणारा वर्ग आहे. आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी कार्यकर्ते जास्त प्रमाणात आणि लोक मानणारे वर्ग या ठिकाणी आहे. आणि समाधान अवथडेंनी देखील या ठिकाणी काम केल्यामुळं आमदार असल्यामुळं लोकांमध्ये त्यांचाही पगडा आहे. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही बघितलं तर हनुमंत दुधाळ यांनी सामाजिक कार्यातून जी लोक जोडलेली आहेत 2-3 वर्षापासून जी लोक त्यांनी त्यांची नाळ जोडलेली आहे ती देखील त्यांची अशी चौरंगी ताकद या ठिकाणी झाली. त्याच्यामुळं हनुमंत दुधाळ यांना चांगल्या लोकांकडून प्रतिसाद मिळतोय आणि त्यांची ताकद वाढलेली आहे असं यातून समजतं. विरोधकांनी काय त्यांच्याबद्दल बोलले होते की हा उमेदवार पुण्याचा आहे आणि पुण्याला जाऊन कामं करायचं आहे काय की अशाच पद्धतीनं बघितलं तर या ग्राउंड रूपच्या माध्यमातून काही लोक असेही म्हटले देखील हे उमेदवार गुजरातमध्ये त्यांच्या कंपनी आहेत मग गुजरातला जाऊन आम्ही सयाण्याच्या का यांची कंपनी त्या ठिकाणी आहे असं देखील म्हटलं जातं. परंतु एक महत्त्वाची गोष्ट प्रामुख्याने समोर आलेली आहे की इथून काही अंतरावर देखील त्यांचं गाव आहे परंतु इथला लोकांमधला अंतर मात्र फार मोठा आहे असं म्हणावं लागेल. कारण की गाव जवळ असून देखील लोकांचा अंतर कमी आहे, लोकांची गाठीभेटी कमी आणि लोकांवरती त्यांचा पगडा मान्यांचा कमी आहे असं कुठं तर भास होतंय. आणि लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे कारण की उमेदवार असून देखील लोकांमध्ये जनसंपर्क कमी असल्यामुळं इकडं हनुमंत दुधाळ यांचं पारडं जड होत आहे आणि लोकांची पसंती त्या बाजूने जास्त प्रमाणात उभं आहे. हनुमंत दुधाळ शेठ यांना देखील या ठिकाणी जास्त प्रमाणात पसंती आहे कारण की त्यांनी आजवरती सामाजिक कार्य जे काही केलेलं आहे त्या सामाजिक कार्याची पावती म्हणून आणि सामाजिक कार्याची बांधिलकी म्हणून लोक त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामुळे ही चौरंगी जी मूठ आहे ती एकत्रित आलेली आहे आणि विशेषतः आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते पाहावं लागेल. परंतु इथून काही अंतरावरती ज्या प्रतिनिधीचं गाव आहे मान्यांचं गाव आहे परंतु माने ह्या गावात कधीही आलेले नाहीत असं म्हटलं जातंय किंवा जर आले असतील तर आम्हाला माहीत नाही असे म्हटलं जातंय किंवा आमचा आणि त्यांचा जनसंपर्क जास्त प्रमाणात नाही. मानेनं कधीही इथं कधी मदतीचा हात आम्हाला पुढं आणलेला नाही परंतु हनुमंत दुधाळ शेठ यांनी आम्हाला
सातत्यानं मदतीचा हात समोर त्यांचा आलेला आहे. त्याच्यामुळं कुठंतरी असं संभ्रमाचं वातावरण आहे की शेजारच्या गावचा उमेदवार असून देखील एवढ्या लोक त्यांना ओळखत नाही किंवा ती लोकांपर्यंत पोहोचले नाही. त्याच्यामुळं काहीतरी चित्र वेगळं होण्याची शक्यता आहे आणि विशेषतः ते जनता पार्टी असतील, समाधान आवताडे असतील आणि प्रदीप खांडेकर असतील आणि हनुमंत दुधाळ शेठ असतील, ती यांना पसंती सर्वात जास्त येते. त्याच्यामुळं इथलं वातावरण बदलू शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये हनुमंत शेठ यांचं पारडं जड होईल असं म्हटलं जातंय. आणि हुलजंती जिल्हा परिषद गटामध्ये सरासरी बघितलं तर भारतीय जनता पार्टीची ताकद तुम्हाला या प्रमाणात दिसते आणि लोक बोलत नाहीत परंतु करून दाखवण्याच्या मार्गावर येते. आणि जे विरोधातला उमेदवार आहे तेवढा तगडा उमेदवार नाही असंही म्हटलं जातंय. जो उमेदवार जर तगडा असता तर अगोदरपासून त्यांनी कामे केली असती, परंतु कुठे कामे केलेली नाहीत वगैरे, तर त्या उमेदवारांना उभं केलं जातंय असंही म्हटलं जातंय. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.